जो अर्ज अवैध ठरवला होता तो कोर्टात जाऊन मी केस जिंकलो आणि त्यानुसार तो परत माझा अर्ज व्हॅलिड झाला आहे. ईव्हीएम मशीनवर निशाणी आलेली आहे कमलची. सगळेजण खुश आहे. आमचा पूर्ण पॅनल पूर्णपणे आता कमलचा हा पॅनल झालेला आहे भाजपाचा. त्यामुळे लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. एकंदरीत इकडची जे समस्या आहे या प्रभागामध्ये तुम्ही निवडणुकीमध्ये काय महत्वाच्या समस्या तुम्हाला वाटत आहेत आणि ते कशा पद्धतीने तुम्ही सोडवणार? तशा समस्या आपल्या वॉटर मीटर गटरच्या पलीकडे आहे. ते काही कामात कारण नसताना काढली गेलेली आहे. जसं रस्त्याचं कॉन्क्रिटायझेशन करणं त्याचं काहीच काम नाही आहे. डांबरी रस्ते खूप चांगले आपल्याकडे, वर्षानुवर्ष गल्लीमध्ये डांबरी रस्ते आहेत. पण सेक्टर 8 भागामध्ये अचानक टेंडर का काढलं गेलं टू कॉन्क्रिटाइज द रोड काय माहिती नाही आहे. आणि बाकी करण्यासारे कामं बरेच काय आहे. गार्डनची जी व्यवस्था आहे ती अतिशय खराब आहे. आणि दुसरी आपल्याकडे वाशीमध्येच म्हणजे वाशी प्रभागामध्ये किंवा नवी मुंबई लोकांना चांगली हवा, क्लीन एअर कशी मिळेल, तुमच्या शारीरिक सुखसुविधा म्हणजे औषधं जे आपल्या NMMC मध्ये आजही चांगले उपलब्ध आहे पण लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे. शैक्षणिक सुविधा म्हणजे आज आपल्या शाळा या विदाऊट बुक्स कशा छानपणे चाललेल्या आहेत काही ठिकाणी, त्याचा उपयोग सर्वसामान्य जनतेला कसा घेता येईल हे बघणं एका कॉर्पोरेटरचं काम असतं, ना की फक्त वॉटर मीटर गटर. समस्या अनेक असतात. घरगुती समस्या वाढलेल्या आहे, लोकांचा मेंटल स्ट्रेस बराच वाढलेला आहे. तर आता वाशी किंवा हे जे शहरी भाग आहे हा वॉटर मीटर गटरच्या पलीकडे गेलेला आहे. त्यामुळे काही गोष्टी अशा आहेत की ज्या शिक्षण म्हणा, योग्य शिक्षण लोकांना मिळणं, तुमच्या औषध उपचार, जे जुने लोक आलेले आहेत 78 साली जे आता 75+ झालेले आहेत, तर त्यांना देखभाल कसे करता येईल, त्यांचे मुलं बाहेरगावी असतात त्याकरिता, तर अशा काही गोष्टी आहेत की ज्या सभागृहात घेऊन जाणं गरजेचे आहे. तर हे कोणी विचार करत नाही. इथे फक्त रिडेव्हलपमेंटचा विषय असतो नेहमी. आहे ते गरजेचं, नो डाऊट, पण ते लोकांच्या हिताकरता तरी करा मग रिडेव्हलपमेंट. बिल्डरांकडे घरं विकतात 5 BHK 4 BHK 6 BHK आणि इथे 1 रूम किचन 1 BHK मिळतोय लोकांना. ही काय डेव्हलपमेंट नाहीये ना. यांनी स्वतःची सेल्फ डेव्हलपमेंट करून टाकली. या लोकांनी रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली स्वतःची सेल्फ डेव्हलपमेंट केलेली आहे. कळलं का? रिडेव्हलपमेंट हा जो FSI असा वाटत सुटलेत सिडकोवाले, याची काहीच गरज नाहीये. एक प्रमाणित व्यवस्थितपणे FSI युटिलाइज करून लोकांची घरं, पार्किंग, सिडकोला हे का करता येत नाही मला कळत नाही. हे बिल्डरांच्या घशात डेव्हलपमेंट टाकणं, त्यामध्ये मग दलाल क्रिएट करणं, सोसायट्यांमध्ये वाद होणं, या गोष्टींची गरजच नाही आपल्याकडे. सिडको आताही घरं बांधतेय. व्हाय कॅन सिडको डू रिडेव्हलपमेंट? या निवडणुकीच्या रिंगणामध्ये जनतेला काय आव्हान करणार? जनतेला मी हेच आवाहन करू इच्छितो की तुम्ही कॅन्डिडेट जे आहेत ना, जे तुमचे प्रतिनिधी आहेत, जनप्रतिनिधी, हे तुम्ही व्यवस्थितपणे विचारपूर्वक निवडा. केवळ काही 20 वर्ष 25 वर्ष आहेत, प्रस्थापित आहेत, आणि आणि मग हे लोक 2 तिकीट 3 तिकीट घेऊन बसतात घरामध्ये, तर नवीन लोकांना संधी कधी मिळणार? जर तुम्ही म्हणताय की आम्ही काय केलं नवीन लोकांनी, तर नवीन लोकांना जेव्हा तुम्ही निवडून द्याल तेव्हा नवीन लोक काम करतील ना. आज सगळेजण म्हणतात की शिक्षित लोक, चांगल्या लोकांनी राजकारणात यावं, तर इथे फॉर्म भरायचेच वांदे. फॉर्म भरला का फॉर्म अवैध होतो. असं तुम्हाला कसं काय मग पुढे जायचंय? अशा परिस्थितीमध्ये एखाद्याने पुढे जायचं कसं काय? त्यामुळे कॅन्डिडेट बघा काय आहे, त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे, त्यांनी तुमचं किती भलं झालं, त्यांचं किती भलं झालं, त्यांनी काय केलं, त्यांच्याकडे असेट्स काय झालेले आहेत, तर हे सगळं लोकांनी जाणणं गरजेचं आहे. बदल नाही कळलं काय भावना आहे कशाबद्दल? लोक आहे त्यांच्या मनात आपण आहे का नाही? नक्कीच आहे. लोकांना आज जी व्यक्ती इकडे गेले 40 वर्ष राहते आणि माझा इकडेच व्यवसाय आहे, त्यामुळे लोकांना हे बरं वाटते की हा एक चांगला उमेदवार भेटलेला आहे आपल्याला आणि ह्याला आपल्याला निवडून आणायचं आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बघता सर नवी मुंबईमध्ये काय असं वाटतंय की बीजेपीची सत्ता येईल की शिवसेना सुद्धा तेवढ्याच ताकदीने या ठिकाणी लढताना आपल्याला पाहायला 100% गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली बीजेपीची सत्ता येणार. महापौर बीजेपीचा बनणार. यात काही दुमत नाहीये. इथे लोकांना पूर्णपणे विश्वास आहे की गेले 30 वर्ष ज्या पद्धतीने नाईक साहेबांनी महानगरपालिका सांभाळली आहे, मग ते पाणी असेल, रस्ते असतील, बाकी सुखसुविधा आहेत, सिक्युरिटी आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे की लोकांना गणेश नाईक साहेबांवर पूर्णपणे विश्वास आहे. कारण अजून बाहेरचे पुणा, ठाणा, मुंबई इकडनं येऊन सत्ता करणारे हे कोणालाच नको. इकडे सामान्य जनतेला नकोय. प्रभाग क्रमांक 17 मधून तुम्ही मध्ये उभे आहेत बाकीचे उमेदवारांशी थोडं बाकी उमेदवार शिवसेनेचे आहेत. नाही तुमचं 17 नंबर पॅनलमध्ये 17 मध्ये मी स्वतः आहे, भोजने निलेश शबुराव. ब मध्ये शीतलताई भोईर आहे. क मध्ये उर्मिला सुरेश शिंदे आहे. ड मध्ये अवधूत विठ्ठल मोरे आहे. तर सर्व लोकांना 17 पॅनल नंबरमध्ये असं मी एक अपील करतो, आवाहन करतो की त्यांनी कमल चिन्हावर बटन दाबून भाजपाला आणि चारही उमेदवारांना बहुमताने पूर्णपणे जिंकून द्यावं ही नम्र विनंती आहे.